जय जय रघुवीर समर्थ. शुका स्वारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 3 निस्संदेह निरूपण. या 9व्या दशकामध्ये समर्थांनी महत्वाच्या काही आशंका, प्रश्न जे साधकांना विशेष करून ज्ञानाभ्यास करत असताना, तत्वचिंतन करत असताना, वेगवेगळ्या पठडींचा अध्ययन करत असताना जे प्रश्न पडू शकतात, जे प्रश्न पडतात आणि त्यांचं नेमकं निराकरण कसं करायचं, तर ते म्हणजे हे सगळे समास आहेत. या समासाचं नाव आहे निस्संदेह निरूपण. एक संदेह पडलेला आहे, प्रश्न पडलेला आहे. मागच्या समासामध्ये समर्थांनी सांगितलं, हे जे काही दिसतंय तसं तू नाहीस, तू भोगता नव्हेस. आता मी जर भोगता नाही तर मग हे काय आहे? समर्थ म्हणतात, सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोगता, सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी? हा प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यामध्ये आहे मनुष्य, सगळं भोगतोय आणि भोगून अभोगता तुम्ही म्हणताच कसं? हा प्रश्न शिष्याने आपल्या गुरुंना म्हणजे समर्थांना विचारलेला आहे. तुम्ही तर दिसता, हे सगळा प्रश्नाचा रोग कुठे आहे? तर जो भोगतो आहे तो भोगून अभोगता म्हणतोय कसा? जो करतो आहे तो करून अकर्ता असं कसं होऊ शकतं? प्रत्यक्ष कार्यरत असणारा मनुष्य जे कार्य करतो आहे ते करताना तो दिसतोय आणि तो करत नाहीये असं मी स्वीकारायचं कसं? याचं कारण आपल्या सगळ्यांना एक पक्क बसलेलं असतं, जे माझ्या डोळ्यांना दिसतंय तेच सत्य आहे. जे माझ्या डोळ्यावाटे ज्ञान आज जाऊन माझी बुद्धी मला सांगते आहे, आजपर्यंतच्या ज्ञानाच्या आधाराने तेच सत्य आहे. पण ह्या परमार्थामध्ये जे दिसतंय ते तसं नसतं, हे पटवूनच घ्यावं लागतं. मला बऱ्याच गोष्टी दिसतात आणि त्याला उत्तम उदाहरण स्वप्नाचं आहे. स्वप्नामध्ये बऱ्याच काही गोष्टी दिसतात, पण जागं झाल्यानंतर कळतं, अरे त्या सगळ्या खोट्या होत्या. पण हे केव्हा कळतं? जोपर्यंत मनुष्य जागा होत नाही, त्या स्वप्नावस्थेमध्ये त्याला खरंच वाटत राहतं. हे त्याचं गमक आहे. मी जागा झालेलो नाहीये म्हणून मला जे दिसतंय ते मला खरं वाटतंय, आणि जो जागा झालेला आहे त्याला कळलेलं असतं, जे मी पाहिलंय ते मात्र खोटं आहे. समर्थ इथे म्हणतात, वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परंतु हे तुमच्याच अनुभवे तुम्हास व्हावे. हे तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला सत्य वाटतंय, तो अनुभव माझा नाही, तो अनुभव संतांचा नाही, तो ऋषीमुनींचा अनुभव नाही. आणि त्यांना जो अनुभव आला ते त्यांनी बाकीच्यांना जागं करण्यासाठी वाङ्मय निर्माण करून ठेवलं, की जे तुम्हाला अनुभवायला येते ते तसं नाही. समर्थ म्हणतात, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. एखाद्या योग्याला ओळखायला दुसरा योगीच लागतो. महाचतुर हा अत्यंत चतुर आहे हे त्याला कळतं जो स्वतः थोडा तरी चतुर आहे. मी माझ्या ज्ञानाच्या सापेक्षतेने दुसऱ्याला ओळखण्याचा प्रयत्न करत असतो, आणि म्हणून दुसऱ्याला पक्क ओळखण्यासाठी मी एक तर त्याच्यापेक्षा पुढचा पाहिजे किंवा त्याच्या एवढा तरी पाहिजे, त्याच्याशिवाय मला ओळखता येणार नाही. म्हणून समर्थ इथे हे देतात, योगी ओळखावा योगेश्वरे. जो योगी आहे ना, तो दुसऱ्या योग्याला बरोबर ओळखू शकतो, बाकीच्यांना ओळखता येत नाही. मग इथे संदर्भ काय आहे? हे जे ज्ञान आतापर्यंत सांगितलं, जो भोगून अभोगता ही संकल्पना जी समर्थांनी सांगितली, ती संकल्पना समजायला सुद्धा ज्ञानी व्हावं लागतं. त्याच्याशिवाय कळणार नाहीये. कारण मी अज्ञानी आहे आणि अज्ञानाच्या सापेक्षतेनेच मी ज्ञानाचा जर विचार करत राहिलो तर माझ्या बुद्धीला ते कळणार नाही. त्यासाठी माझी बुद्धी विकसित, प्रगल्भ किंवा पूर्ण व्हायला पाहिजे. समर्थ म्हणतात, तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त, दोघे समान मानील तो युक्त. कैसा म्हणावा? दोघांची स्थिती सारखी कशी असेल?
एक ज्ञानी आहे, त्याला सगळं कळलंय आणि त्याच्या कळण्यानंतर त्याच्या मुखातले जे उद्गार आहेत ते अज्ञानी माणसाला कळणार नाहीयेत. का कळणार नाहीयेत? कारण त्याचा तो अनुभवाचा प्रांत नाही. तो त्याच्या अनुभवाच्या प्रांताप्रमाणेच अजून विचार करत आहे. तो ज्ञानाच्या अनुभवाच्या प्रांताप्रमाणे इथे विचार करू शकत नाहीये. समर्थ म्हणतात, तैसा अज्ञान पतित. तो पतित आहे. पतित म्हणजे खाली आलेला, पडलेला. तर तो पतित आहे आणि ज्ञानी जीवनमुक्त झालेला आहे. ज्याला ज्ञान झालं, ज्याला हे सगळं मिथ्या आहे असं पक्क कळलं, त्याच्या अनुभवाला आलं, तो मुक्त झाला. त्याचा अनुभव, त्याचे उद्गार, त्याप्रमाणे त्याचं वागणं हे इथे असणाऱ्या अज्ञानी मनुष्याच्या बुद्धीत प्रकाश पाडू शकत नाही. त्याला ते पटणार नाही, याने कितीही सांगितलं तरी. समर्थ म्हणतात, दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेल कैसा. तो देह चालता बोलता दिसतोय, कारण माझ्यासारखाच त्याचा देह आहे. मी माझ्या अज्ञानामुळे माझ्या देहाला पक्क धरून, माझी देहबुद्धी दृढ ठेवून जो विदेह झालेला आहे त्याच्या देहाकडे बघत आहे. तो आतमध्ये नाही, जसा मी मला समजतो, तो त्याचा अनुभव स्वतंत्र आहे. इथे समर्थ म्हणतात, दिसतो तरी देहधारी. तो दिसतो कसा? देहधारीत दिसतो. संत, महंत, ऋषीमुनी कसे दिसतात? प्रत्यक्ष देह त्यांचा चालतो आहे, दिसतो आहे आणि ते मी बघतोय. दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी. इथे ती अहम, ती जी गाठ आहे, किंवा साध्या भाषेत म्हणायचं झालं तर ती देहबुद्धी जी आहे ती त्याची गेलेली आहे आणि त्याला पक्क कळलंय, मी आत्मा आहे, मी हा देह नाही, आणि ते त्याच्या ठिकाणी मुरलंय. तिथे ह्या देहबुद्धीच्या माणसाला विदेह असणाऱ्याची स्थिती, अंतरंगाची स्थिती कशी कळणार? समर्थ म्हणतात, तो परमात्मा केवळ, तयास नाही मायामळ, अखंड, हेतूचा विटाळ झालाच नाही. त्याची स्थिती कशी असते हे समर्थ या ओवीत सांगतात. तो परमात्मा केवळ, तो शुद्ध परमात्मा आहे, कारण त्याच्या ठिकाणी मायेचा मळच नाही. त्याला शुद्ध म्हणायचं, कारण अशुद्धता नाहीच आहे. आणि शुद्ध काय आहे? परब्रह्म किंवा आत्मतत्व तेवढंच शुद्ध आहे. बाकी माया ही सगळी अशुद्ध आहे, विटाळयुक्त आहे. समर्थ म्हणतात, तो परमात्मा केवळ, केवळ म्हणजे तोच, फक्त नुसता तेवढाच, कारण परमात्म्याच्या ठिकाणी दुसरं काही नाही. तो परमात्माच आहे, म्हणजे परब्रह्मवाचक आहे इथे शब्द घ्यायचा. तयास नाही मायामळ, तिथे मायेमळच नाही, अखंड. आणि मग तिथे दासबोधामध्ये अर्धविराम आहे. तो अखंड इकडे घ्यायचा आहे शब्द. कसा आहे तो? त्याला खंड नाही, त्याला भेद नाही, त्याला तुटलेलं असं काही नाही, ते पूर्ण आहे, म्हणून अखंड. हेतूचा विटाळ झालाच नाही, तिथे कुठला हेतूच नाही, कारणच नाही. कारण नाही, कार्य कसं असणार? झालाच नाही. पण हे समजायचं कसं? सगळा प्रश्न इथून आलाय. हे मला कसं समजायचं? कारण मी अज्ञानी आहे. हेच तर समर्थ म्हणतायत, ज्ञानी तो सत्यस्वरूप, अज्ञान देखे मनुष्य रूप, भावासारखा फळद्रूप देव तैसा. मग अज्ञान मनुष्य त्याचा तो नरदेह बघत असतो. तो अज्ञानी आहे, तो अज्ञानच बघत राहतो. जो त्याच्या आतला ज्ञानी आहे तो सुटलाय. त्या ज्ञानाच्या दृष्टीने अज्ञानाला सुद्धा अस्तित्व नाहीये, पण अज्ञानाच्या दृष्टीने त्या ज्ञानाला सुद्धा ज्ञान नाहीये. किती गंमत आहे. आता या शब्दांची खेचताण करावी लागते हा विषय पटवून देण्यासाठी, पण या शब्दांच्या मार्फतच आपल्याला कळायचा प्रयत्न होणार आहे. म्हणून तर समर्थ ती जी आशंका आहे, अज्ञानी आणि ज्ञानी यांची अंतरंगाची स्थिती, ती ह्या समासातला मुख्य प्रश्न आहे. तो विचारतो, तो प्रत्यक्ष भोगताना, चालताना, करताना, सगळं करताना मला दिसतो आहे, आणि तुम्ही म्हणताय तो करताही नाही, भोगताही नाही, अनुभव घेत नाही, काहीच नाहीये. असं कसं म्हणता? मी बघतोय, हाच मूलभूत प्रश्न आहे. तू ज्याला बघतोयस, समर्थ म्हणतात, तू अज्ञानी ज्या ज्ञानाला बघतो आहेस, तर तू त्याचा देह बघतो आहेस, आणि देह म्हणजे तो नव्हे. समर्थ म्हणतात, इथे समर्थ पुढे उदाहरण देतात, ज्याला एखाद्याला भूतबाधा झालेली आहे, तर जो भूतबाधा झालेला मनुष्य आहे त्याची भूतबाधा घालवण्यासाठी दुसरा मनुष्यच येतो. आता सांगा मला, ज्याला भूतबाधा झाले तोही मनुष्य आणि जो घालवतोय तोही मनुष्य, पण दोन्ही माणसात फरक आहे की नाही? समर्थ त्याच्या पुढे उदाहरण देतात. समर्थ म्हणतात, मुळी सर्पाकार देखील. एक मुळी होती, ती सापाच्या आकार, मुळी याचा अर्थ मूळ. मोठं झाड आहे, त्याची मुळं काही वेळा जमिनीत बाहेर आलेली असतात, आणि ती जी मुळं बाहेर आलेली असतात ना, ती वेडीवाकडी दिसतात.
आता ही जी अशी वेडीवाकडी मुळं असतात, समर्थ म्हणतात मुळी सर्पाकार देखिली, एक भ्याला येके ओळखली. समर्थ म्हणतात एकाला कळली ती मुळी आहे आणि दुसरा घाबरलेला आहे. आता दोघंही मनुष्यच आहेत, पण दोघांची स्थिती सारखी आहे का हो? एकाला घाम फुटलाय आणि एक निवांत त्या मुळीवरच जाऊन बसतोय, कारण एकाला कळलंय आणि दुसऱ्याला कळलेलं नाहीये. दोघांचाही देह आहे, पण दोघांचा देह मनुष्य देह दिसला तरी एकाला कळलंय आणि एकाला कळलेलं नाही. म्हणजे एक ज्ञानी आहे आणि दुसरा अज्ञानी आहे. हा जो ज्ञानाचा फरक पडलाय, त्याच्यामुळे अंतरंगामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये फरक पडतो आणि तोच फरक ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये त्यांच्या कृतीतून दिसत असतो. एकाला या मायेची भुरळ पडते, दुसऱ्याला पडत नाही. एकाला या मायेतून भ्रम निर्माण होतो आणि म्हणून लोभ वाटतो काही गोष्टींचा. ज्याला कळलंय त्याला या मायेमध्ये भ्रमही वाटत नाही आणि लोभही वाटत नाही. त्याला याच्याशी काही घेणं देणं उरलेलं नसतं. आता समर्थ म्हणतात, आता तुटली अनुमान, ज्ञानियास कळे ज्ञान, अज्ञानास जन्ममरण चुकेची ना. आता ही आशंका इथे तुटली. म्हणजे काय झालं, जो ज्ञानी झालेला आहे त्याला परत जन्म नाही, त्याला मृत्यूही नाही, कारण त्याच्या दृष्टीने जन्म आणि मृत्यू हे मायेत असतं आणि माया झालेची नाही. त्याला ठिकाणी मायेचं अस्तित्व नाही. मायेचं अस्तित्व नाही त्यामुळे परब्रह्म रूपच आहे तो, आणि परब्रह्म रूप आहे त्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्म मरणाचा संबंध राहत नाही. तो जन्म मरणाचा संबंध ह्या अज्ञानामुळे ज्ञानावर आरोपित केलेला आहे. आरोपित करणे म्हणजे ह्याच्या दृष्टीने तो आहे, त्याच्या दृष्टीने हा नाही. आता हा आणि तो म्हणजे काय, एक ज्ञानी आणि दुसरा अज्ञानी, असे दोन भाग आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, आता तुटला अनुमान, ज्ञानियास कळे ज्ञान. जो ज्ञानी आहे ना त्यालाच ज्ञानाच्या ह्या व्याख्या, त्यालाच ज्ञानाचा ही समज असणार आहे. जो अज्ञानी आहे त्याला हे कळणार नाही. त्याला आधी ज्ञानी व्हावं लागेल. त्याला ज्ञानी जे सांगतो आहे त्यावर केवळ विश्वास ठेवावा लागेल, जरी पटत नसेल तरी. आणि असे पटत नसणाऱ्या गोष्टी स्वीकारून हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकून त्या अवस्थेला गेल्यानंतर कळतं, ज्या रस्त्यावर मला चालायला सांगितलं होतं तोच रस्ता माझ्यासाठी योग्य होता, त्याच्यामुळेच मी हे कार्य सिद्ध करू शकलो, अशी ह्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.